कधी कधी वाटतं देव स्वतः येत नाही, पण एखाद्या माणसाला योग्य वेळी आपल्या आयुष्यात पाठवतो. आणि आज माझ्यासाठी ते देवदूत म्हणजे माझे अहो होते. आज सोमवार आणि अहो घरी आल्यानंतरचा पहिलाच सोमवार. आज बाबूला डे केअरला सुट्टी होती. माझी बहीणही अवेलेबल नव्हती. म्हणजे बाबूला सांभाळणार कोण? खरं तर मला ऑफिसला सुट्टी घ्यावी लागली असती. पण अहो अगदी योग्य वेळेवर घरी आले आणि बाबूची पूर्ण जबाबदारी त्यांनी घेतली. त्यामुळे मी निर्धास्तपणे ऑफिसला जाऊ शकले. त्या क्षणी खरंच वाटलं, देव योग्य वेळी योग्य माणूस आपल्या आयुष्यात पाठवतो. सकाळी बाबू अर्थातच लवकर उठला. ज्या दिवशी डे केअरला सुट्टी असते, त्या दिवशी त्याची मस्ती डबल असते. मी दोघांसाठी डाळ भात, मोड आलेल्या मटकीची भाजी आणि चपात्या बनवल्या. दोघांनी मिळून मला ऑफिसला सोडलं. पाऊस खूप असल्यामुळे ऑफिसमधून आम्हाला लवकरच सोडलं. घरी आले तर बाबू एकदम गोड दिसत होता. अहोने त्याला काजळाची टिकली लावून मस्त तयार केलं होतं. संध्याकाळी आमच्या जिन्याजवळ एक माऊस सतत म्याव करत होती, म्हणून तिच्यासाठी दूध ठेवलं. त्या छोट्याशा गोष्टीनेही मनाला खूप समाधान मिळालं. आजचा दिवस एक गोष्ट शिकून गेला. योग्य वेळी मिळालेली साथ आणि दिलेली छोटीशी मदत दोन्ही आयुष्यभर लक्षात राहतात. आणि हो, अहोने माझ्यासाठी एक सुंदर गिफ्ट घेतले, जे मला खूप वर्षापासून हवं होतं. ते नेमकं काय, हे मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. त्यामुळे पुढचा ब्लॉग नक्की बघा. चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.